नमस्कार, मी मधुरा पुराणिक आणि आज आम्ही सगळे मिळून आमच्या विद्याधन कॉमर्स कोचिंग क्लासेसचे सर्वे आमचे लाडके सचिन देशमुख सर आणि आमच्या लाडक्या दीपाली देशमुख मॅम यांची आम्ही एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. तर सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही एवढं मोठं साम्राज्य कसं उभं केलं? तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षा होत्या ह्या एवढ्या चांगल्या रिझल्टबद्दल, ते आम्हाला तुम्ही थोडक्यात सांगा. साम्राज्य हे विद्यार्थ्यांचं साम्राज्य आहे, म्हणजे मला असं वाटते. कारण विद्यार्थी जर नसते तर बाकीच्या गोष्टीला काही अर्थच राहिला नसता, बरोबर आहे. विद्यार्थी जसं म्हणतात ना, ग्राहक जसं आपला दैवत असतो, तसं विद्यार्थी आमच्यासाठी एक दैवतच असतात. आणि हे दोन्हीकून पण असलं पाहिजे, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की क्लासेसमध्ये जे विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं अगदी हे फॅमिली मेंबरप्रमाणेच असते. आणि त्यामुळंच सगळ्या गोष्टी घडू शकल्या. जसं आत्ताच पहा, आज आपण मुलाखत ही क्लासमध्ये नाही घेत, माझ्या इंडिव्हिज्युअलीवरी घरामध्ये घेतो आहे आपण. तर हे त्याचंच एक प्रतीक म्हणायला काही अडचण नाही आहे. राहिला प्रश्न तुमच्या रिझल्टचा. रिझल्ट तर हा दरवर्षी छान लागतो, पण तुमच्या बॅचमधला काय असा एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट्स आहे की जसं जवळपास जेवढे विद्यार्थ्यांना अकाउंट्समध्ये पैकीच्या पैकी मार्क्स आहेत, बरोबर आहे, की हे सगळे त्यांचा जर ओव्हरऑल रिझल्ट पाहिला तर तो सगळ्यात चांगलाच रिझल्ट आहे. नंतर दरवर्षी कधी होतं की मार्क्स असतात 70%, त्याला अकाउंट्सला 100 असतात. तसं तुमच्या बॅचमध्ये नाही आहे. तुमच्या बॅचमध्ये कॉमन सर्व विषयाला तुम्ही एक सगळ्या चांगल्या पद्धतीचं वेटेज दिलं आहे. जसं तुमच्या बॅचमधून सुमेधाचं उदाहरण घ्या, तिला 3 विषयात आउट ऑफ मार्क्स. असं कधी होत नाही आहे, एवढं सोपं काम नाही आहे हे येणं म्हणजे. पण ते झालेलं आहे प्रूफ. आणि ह्याचं जे श्रेय असणार आहे हे मी म्हणाल्यापेक्षा एक नाही, तुम्ही खूप एक इंडिव्हिज्युअली जे ग्रुप राहिलेत, ग्रुपनं जो म्हणतात नाही एकीचं जे बळ असतं की त्याचं रिझल्ट आपलं, जसं घरामध्ये सुद्धा एकीचं बळ असलं पाहिजे. जे आजकाल जे आपण पाहतो की पूर्ण फॅमिली काय विस्तृत होत चालत, पण तसं नाही आहे. तुम्ही सगळे एकजुटीनं राहिलात, मग ते मुलं असो मुली असो, त्यामुळे तुमचा एकमेकाचा रिझल्ट वाढत गेला. आणि साहजिक आहे की तुमचा रिझल्ट वाढला, तुम्हाला सगळ्यांना चांगले मार्क्स मिळाले म्हणजे क्लासेसचा रिझल्ट ऑटोमॅटिक वाढत असतो. क्लासचा रिझल्ट वाढला म्हणजे काय, सरांनी तर जाऊन पेपर नाही लिहिलेला आहे. पेपर कोणी लिहिलेला आहे? पेपर विद्यार्थ्यांनी लिहिलेला आहे. विद्यार्थ्याचं क्रेडिट मेन असतं. फक्त त्याला आपलंसं करून त्याला कसं प्लॅनिंग कशी करून द्यायची, प्रॉपरली योग्य पद्धतीचं नियोजन, योग्य पद्धतीचं गायडन्स आणि प्रॅक्टिस, ह्या सगळ्या गोष्टीला जर आपण एकत्र जर केलं तर त्याचं सक्सेस मिळत असते. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे 2024ची बॅच ही तुमची, ही निश्चितच असणार आहे, त्यात काही हे नाही आहे. थँक्यू. थँक्यू सर. आणि आता माझा क्वेश्चन आहे दीपाली मॅमला. मॅम, तुम्हाला आमच्याबद्दल काय अपेक्षा होता? आमच्याबद्दल थोडक्यात थोडंसं सगळ्यांना सांगा आणि कळू द्या. ॲक्च्युली मी ज्या अपेक्षा केल्या होत्या तर त्या तर पूर्ण केलेल्या आहेत. त्यापेक्षा एक्स्ट्रा अपेक्षा जे ते तुम्ही पूर्ण केल्यात माझ्या. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे जी कन्सिस्टन्सी होती ती मला खूप आवडली वर्षभरामध्ये. आणि त्यातल्या त्यात जे आहेत महत्त्वाचं काय होतं की सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेला मी एक्झाम्स तुमचं प्रिपरेशन करायची, तर त्या एक्झामच्या प्रिपरेशनला काही स्टुडंटचं जे आहे तर थोडंसं नकारात्मक मला दिसल्या भावना, परंतु त्याला तुम्ही पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करून जे आहे तर एक्झाम दिली आणि ती पण माझ्या ॲब्सेंटीमध्ये व्यवस्थितरित्या. तर हे जे आहे तर खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जे बॉन्डिंग असतं टीचर आणि स्टुडंटचं, की टीचर क्लासमध्ये नसतानासुद्धा त्याच डिसिप्लिननं जो पेपर दिला जातो, तर हे सगळं येतं इथं. जे येतं तुमची कन्सिस्टन्सी, सगळ्यात महत्त्वाचं तुमची जी माझ्यासोबतची जी अटॅचमेंट आहे तर ती खूप चांगली आहे. कारण खूप वर्षापूर्वी अशी एक अटॅचमेंट होती माझ्यासोबत 2007-08 ज्यावेळेला मी फर्स्ट टाईम क्लास स्टार्ट केले होते त्यावेळेस. आणि त्यानंतर तीच अटॅचमेंट यावर्षी या 2024च्या बॅचला मला दिसली. थँक्यू. आणि यालाच लागून मी असं म्हणू शकतो की जसं आता जे प्रश्न विचारला होता दीपाली मॅडमला, की कित्येक बऱ्याच अगोदर जर विचार केला तर बरेच विद्यार्थी तुमच्या क्लासला होते, ते आले, काही जण गेले, नाही थांबलं या ठिकाणी, पण तुम्ही तुमचा विश्वास कधी डळमळू दिला नाही आमच्यावरचा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याचाच आज तुम्ही विश्वास शेवटपर्यंत ठेवला. आम्ही पण त्याला प्रामाणिकपणे मेहनत केली म्हणून तुम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. म्हणून आज तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्यापेक्षा कधी काही जण भरपूर हुशार पण आले असतील, पण मार्क्स जर पाहिले तर आज तुमचे चांगले आहेत. आणि मार्क्स म्हणजे फक्त पेपरी मार्क्स नाही, तर तुमच्या कन्सेप्ट्स असतील किंवा तुमचं त्याचं नॉलेज असणार आहे, ते नॉलेज घेऊन तुम्ही मार्क्स घेतलेत. बरेच विद्यार्थ्यांना मार्क्स खूप असतात पण नॉलेज काहीच नसते, तसं ते तुमच्या बाबतीत नाही आहे. म्हणजे जर समजा मला जर असं जरी ठामपणे जर सांगायचं असेल तर मी असं म्हणू शकतो की चल ती गोष्ट तू त्या विद्यार्थ्यापासून शिकू नये, म्हणजे माझा विद्यार्थी पण त्या समोरच्या व्यक्तीला शिकवू शकतो. हे खूप छान आहे तुमच्या बॅचमधून. छान. थँक्यू सर. आता नेक्स्ट क्वेश्चन. नाव तू सांगितलं पाहिजे.
सर आणि मॅम, तुमच्या दोघांसाठी माझा प्रश्न. 2 वर्षापासून आपण सगळे सोबत आहोत, तर आमच्या बॅचची एक असा काहीतरी मुमेंट जेणेकरून तुम्हाला लाईफटाईम आमची सगळ्यांची आठवण येणार. माझ्यासाठी 2 मुवमेंट आहेत. एक तुमची सरांबद्दलची एक असलेली एक निष्ठा, म्हणजे मला असं जाणवते नेहमी, भले मी तुम्हाला रागवत असं काय असं, पण तुम्ही तुमची आमच्यावरची निष्ठा हे होऊ देत, कमी होऊ देत नाहीत. त्यानंतर तुमची कन्सिस्टन्सी, आणि तिसरं महत्त्वाचं असणार आहे म्हणजे की तुमचा जो आपली एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस आपण गेट टुगेदर घेतलं होतं, तो मुमेंट एक माझ्या निश्चितच लक्षात राहील. कारण याच्यासाठी की म्हणजे बरेच जण गेट टुगेदर म्हणा, सेंड ऑफ म्हणा हे अगोदर घेतात, पण आपण एक्झाम झाल्याच्या नंतर की जेणेकरून तुमचा तो पण दिवस वेस्टेज जाऊ नये. कारण कदाचित आपल्या एखाद्या मार्क्सचं कदाचित ते रिझन ठरू नये, कारण तो आपल्या लाईफमधला महत्त्वाचा पॉईंट्स असतो, पण तो एक माझा निश्चितच राहणार आहे. आणि बऱ्याच वेळेस मी तुम्हाला रागवलं तरी, जसं आता उदाहरण घेतलं मधुराला समजा एकदा रागवलं होतं, ती एक दिवस राहायची पण दुसऱ्या दिवशी तशी होऊन जायची. तर हे असंच राहिलं पाहिजे माणसानं, की ठीक आहे तेव्हापुरतं ठीक आहे, नेक्स्ट टाईममध्ये पण आपण होऊ, की जेणे हे मला असं वाटते. माझ्यासाठी तर म्हणजे माझ्यासाठी आठवणीत राहणारा तुमच्या बॅचचा जो मुवमेंट आहे ते म्हणजे आपला एक्झाम टाईम. कारण जेवढ्या मी आजपर्यंत एक्झाम घेतलेल्या आहेत, मला आठवते प्रत्येक टॉपिकवर आपल्या 3 टेस्ट झालेल्या आहेत. जवळपास 10 टॉपिकच्या 30 टेस्ट, त्यानंतर 3 ऑब्जेक्टिव्हच्या टेस्ट आणि नंतर 7 पेपर. असं जर म्हटलं तर हा पूर्ण 40 जे आहेत, म्हणजे 10 टॉपिकवर जे आहेत आपण 40 टेस्ट घेतलेल्या आहेत. आणि त्या टेस्टला कधीही तुम्ही जे आहे तर नाराजी न व्यक्त करता एवढ्या टेस्ट वर्षभर देणं, आणि त्यानंतर सेमिनारसाठी सुद्धा, की मागच्या काही इंटरव्ह्यूमध्ये जे तर दिव्या मुखरे बोलली होती की आज जे मी बोलते आहे तर हे केवळ फक्त दीपाली मॅमच्या जे आहेत सेमिनारमुळं. आणि हे कशासाठी आहे, कारण इथून पुढं जाऊन जे तुम्हाला लाईफ टाईममध्ये बऱ्याचशा स्टेजवर जायचे, त्याची जी एक छोटीशी सुरुवात म्हणजे आपल्या क्लासचा सेमिनार असतो. तर माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आत्तापर्यंत तुमच्याच बॅचला एवढ्या टेस्ट झालेल्या आहेत, आणि ही माझ्यासाठी नेहमीसाठी लक्षात राहणारी गोष्ट आहे. आणि ही इथून पुढे येणाऱ्या बॅचसाठी जे आहे तर ही प्रेरणा असेल. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे जे आहे ते एक आपलं फॅमिली आणि प्लस फ्रेंडली रिलेशन, हे मी कधीच विसरणार नाही. कारण कितीही एज डिफरन्स असला तरी देखील जे तर त्या ग्राउंडला लेव्हलला जाऊन जे आहे तर तुम्ही माझ्यासोबत जे अटॅच राहिलात तर ते मी कधीच विसरणार नाही. कारण कधी मुलगी म्हणूनही असेल, कधी मैत्रीण म्हणून असेल, किंवा मोठी बहीण म्हणून असेल, जे अटॅचमेंट तुम्ही मला दिली आहे तर त्याबद्दल थँक्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती नाही की कदाचित तुमचं नाव कुठं आहे, पण तुमचं नाव हे सगळ्या कॉलेजमध्ये असतं, बाहेर सगळ्यांना चर्चा असते. तुम्ही क्लासचा विद्यार्थी जरी म्हटले तरी अरे बापरे, म्हणजे त्यांना माहिती असते, लोकांना बाहेर चर्चा करतात लोक भरपूर हे, म्हणजे हे खूप तुमच्यासाठी खूप मोठी जमेची बाजू असते, बरोबर आहे. आणि जसं सक्सेस एका व्यक्तीचं नसतं, जसं विद्यार्थी असेल, टीचर असेल, फॅमिली मेंबरचा पण सपोर्ट जर नसेल ते शक्य नाही आहे, बरोबर आहे. की जसं आता मग माझी मिसेस असणार आहे, माझा मुलगा असणार आहे, किंवा माझे आईवडील असतील. माझ्या आईवडिलाला तुमच्या सगळ्यांची नावं माहिती आहे, भले तुमची त्यांची भेट नाही आहे, पण नावं सगळ्यांना माहिती असतात, बरोबर आहे. तर ह्यांचा खूप मोठा वाटा असतो, बरोबर आहे, की निश्चितच तो पण आहे. नेक्स्ट माझा प्रश्न तुमच्यासाठी असा होता, दोघांसाठी पण, की प्रत्येक बॅचमध्ये काहीतरी क्वालिटीज असतात. तर आमच्या बॅचमध्ये कुठल्या क्वालिटीज ज्या की चांगल्या आहेत आणि ज्या आम्ही पुढे कंटिन्यू केल्या पाहिजेत, आणि कुठल्या अशा आहेत की ज्या आम्ही थांबवल्या पाहिजेत, म्हणजे ओव्हरऑल बॅच म्हणून. ओव्हरऑल बॅचमधून ओके मॅडम बोलते. याबद्दल मी सगळ्यांना असं सांगेल, कारण सुमेधानं क्वेश्चन खूप छान विचारलेला आहे की इथून पुढं आम्ही कंटिन्यू करावं. सगळ्यात महत्त्वाचं मी पहिली गोष्ट सांगेल यामध्ये, की तुम्ही तुमचा आत्मविश्वास जो आहे तर हा कधीच कमी करू नका. कारण तुमच्यामध्ये जी क्वालिटी आहे ना, ही तुम्हालाच माहिती नाही की आपल्यामध्ये काय क्वालिटी आहे, आणि ही प्रत्येकामध्ये आहे. कारण आता इथून पुढं तुमचा सेकंड टर्निंग पॉईंट स्टार्ट झालेला आहे, जे की आपण असं बोलतो की 10th हा नंतर 12th असतो, की 12th नंतर खऱ्या आयुष्याची जी आपली सुरुवात होते. तर तिथं तुमचा आत्मविश्वास जो आहे तर ते कमी होऊ देऊ नका, कारण तुमच्यामध्ये खूप काही क्वालिटीज आहेत ज्या तुम्हालाही माहिती नाहीत, पण आम्ही त्या पारखल्यात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे तर त्या क्वेश्चनला लागूनच मला असं म्हणायचं आहे, कारण तुमच्या बॅचमधली जी कन्सिस्टन्सी आहे तर ही मला खूप भावली आहे. कारण खूप वर्षभर जे आहे की जेव्हा कधी बोलवलं, जेव्हा कधी सांगितलं, आणि आपलं सिलेबस पण वाइंडअप जे आहे तर खूप लवकर झालेलं आहे, पण तरी देखील जे तर एंडपर्यंत जी एक्साइटमेंट आणि बाकीचे जे काही हशी मजाकचं जे वातावरण होतं त्यामध्ये मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल की भक्तीचं नेहमी जे आहे तर भक्ती मला तिला बोलणे खावं लागायचे माझ्यामुळं, परंतु तीच एक अशी स्टुडंट होती की पुन्हा जे आहे तर वातावरण अगदी
पूर्ण हॅपीली करून टाकायची. तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सेकंड स्टुडंट जे आहे ते दिव्या. तर यामध्ये सुद्धा तिचं पण तसंच आहे, परंतु जे शेवटी तिनं वर्षभर प्लेड करण्याचं काम केलं, फायनल 6 मारला. तर हा 6 तिनं आता शेवटपर्यंत लक्षात ठेवावा आणि यासाठी जे आहे तर पुढील आयुष्यासाठी तुम्हाला या क्वेश्चनबद्दलच्या शुभेच्छा. म्हणजे मी असं म्हणेल की जसं तुम्ही ज्यावेळेस 10वीला होते, तर 10वीला तुम्हाला माहीत नाही 12वीला 11वीला आले तर कोण कसे असणार आहे, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आलेले होते. तसं इथून पुढं राहणार आहे. तुम्ही बॅच जरी एकत्र आज असतील तर उद्या नाही येत ना, प्रत्येकाचे वाटा वेगळ्या असणार आता. तर तुम्ही हे सगळ्यात महत्त्वाचं करायला पाहिजे की जसं मॅडमनं सांगितलं की आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा असतो, बरोबर आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं कधी असं वाटेल की तुम्ही डिस्टर्ब असता किंवा आम्ही काही आता आम्हाला काही म्हणजे कळत सुचत नाही आहे किंवा कधी तुम्हाला तुमच्या काही गोष्टी निगेटिव्ह गेल्या असतील, तर मी तर त्यावेळेस तुम्ही निश्चित क्लासला भेट द्या. तुम्हाला त्याचा 100% त्याचं सोल्युशन मिळणार म्हणजे मिळणार. असे कित्येक क्लासेसचे उदाहरणं आहेत. जसं एक 2011च्या बॅचचं उदाहरण आहे. एक नदीम आणि एक राधिका नावाचे विद्यार्थिनी होते, नदीम विराने आणि राधिका गट्टाने. तो नदीम त्या ठिकाणी दोन्ही ग्रुप तो कंटिन्यू IPCC पाजर होता, त्यावेळेस IPCC होतं, आता जसं CA इंटर आहे त्यावर. तर राधिका ही दोन्ही ग्रुपमध्ये फेल झाली होती. अक्षरशः तिचे वडील मला घेऊन आले होते, डोळे वगैरे पूर्ण सुजलेले होते, इतकी रडलेली होती. तिला काहीच नाही, तिला एवढंच म्हणलं की तिच्या पॅरेंट्सला मी एक अर्ध्या तासासाठी बाहेर जा म्हटलं फक्त. म्हणजे मी माझी स्तुती म्हणून सांगत नाही, पण तिला बोललो मी काहीच नाही, एक नॉर्मल तिला गोष्टी बोललो. आणि त्यानंतर तिने त्या गोष्टी मनावर घेतल्या आणि त्यानंतर तिने अभ्यास केला, फक्त प्रामाणिकपणे क्लासमध्ये येऊन अभ्यास केला इथंच. अक्षरशः पुढच्या 4 महिन्यामध्ये ती पास झाली दोन्ही ग्रुप. तर हे होऊ शकते. कदाचित तिचं तिकडं बाहेरच काही डिसेस वगैरे जर घेतला असतं तर हे होऊ शकलं नसतं. मी तर अभ्यास नाही केला, काय मी तिला काय सांगितलं, ती फक्त करत राहिली, सांगत दिलं असं. तर असं कधी तुमच्या ह्याच्यात झालं तर. आणि दुसरं मला जे सांगायचं होतं की आता ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता, बरोबर आहे, तर साहजिक असं आज आपल्याला मास मिळत असतात, पण तिथंसुद्धा पण तुम्हाला आपल्या मित्रमैत्रिणीची पारख करता आली पाहिजे की आपण कोणाच्या संगतीत राहायला पाहिजे, कोणाच्या संगतीत राहायला पाहिजे. जसं तुम्ही इथं ओळखलं तसं तुम्ही आपापसात राहिले, बरोबर आहे. आता कोणी अभ्यास करत असं नसेल करत, पण तुम्ही तुमचा तर अभ्यास कंटिन्यू करत गेले. प्रत्येकच टीचर सचिन देशमुख नाही आहे किंवा प्रत्येकच मॅडम दीपाली मॅडम मिळेल तसं काय नाही आहे. का करत बरेच जण आता ज्यावेळेस तुम्ही भेटत आता त्यांचं काम आहे शिकवणं, पण त्या टीचरच्या आपण कसं जवळ जाऊ शकतो की जो आपल्याला लाईफमध्ये काही चेंज करू शकतो, असं मिळतं. प्रत्येक ठिकाणी असतोच, मग ते कॉलेज असणार आहे, ट्युशन्स असणार आहे, कोण कोणतरी असतो, आपले आईवडील असतील, बरोबर नाही, ह्यांच्या संपर्कात राहून आपल्याला कसं आपला बेनिफिट करून घेता येईल, बरोबर आहे. आणि तुमचं टार्गेट जे राहिलं पाहिजे, बा मला पहिले माझ्या पायावर उभं टाकायचं, सगळ्यात महत्त्वाचं पहिले हे आहे. मग त्यासाठी 5 वर्ष, म्हणून मी नेहमी बऱ्याच क्लासमध्ये की 5 वर्ष तुम्ही इतकं हार्डवर्क करा की पुढच्या 35 वर्ष तुमच्यासाठी स्मार्टवर्क राहिलं पाहिजे. नाहीतर पुढच्या 35 वर्ष मग आपल्याला हार्डवर्क करावं लागतं, ही होऊ नये. तर ह्या 2-3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर अक्षरशः सक्सेस तुमच्या अगदी खूप जवळ आहे. नेक्स्ट. सर, तुमच्या आठवणीमधलं सगळ्यात अतरंगी कॅरेक्टर आत्तापर्यंतचं ट्युशनच्या करिअरमधलं कोण होतं? म्हणजे विद्यार्थी तुमच्या बॅचमधून सांगायचं का? म्हणजे असं म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी मुलगा म्हणायचं का काय म्हणायचं? हां, नाही मस्तरंगी असं म्हणल्यापेक्षा आता असं जर विचार करायला गेला तर सदाशिव पण आहे की म्हणजे सांगायचं म्हणजे तो हुशार पण आहे, त्यात काही कोणालाच डाऊट नाही आहे, बरोबर आहे. मस्ती करतो आणि कधी बोललेलं तुम्ही पाहत असताना त्याला मी किती रागवतो, पण कधी त्यानं मनावर नाही घेतलं, त्याचं कधीच नाही घेतलं. हे असे खूप कमी विद्यार्थी असतात, नाही तर बऱ्याच जणांना खूप राग येतो, निघून जातो, हे करतो ते करतो बोलतात, असं नाही आहे. पण तो तिथल्या तिथं ती गोष्ट सोडून देत असतो. त्याला काही गोष्टी किती सांगितल्या तर लक्षात येत नसतात. कदाचित त्याच्यात प्रॉब्लेम आहे का की थोडंसं त्याचं एक वैयक्तिक थोडंसं नुकसान होऊ शकतं. तर माझं म्हणायचं की त्यांना सगळ्या गोष्टी कराव्यात, करण्याबद्दल काहीच नाही आहे, पण अभ्यासावरचं फोकस कमी होणार, बरोबर आहे. दुसऱ्या साला थोडंसं मोबाईलपासून दूर होणं गरजेचं आहे, बरोबर आहे. तो त्याच्यासाठीच नाही आहे, तो माझ्यासाठी पण सल्ला आहे, सगळ्यांसाठीच असणार आहे की सगळ्यांनी थोडंसं दूर व्हावं. की ठीक आहे, एक दिवसातला एक विशिष्ट आहे. आता आमचं प्रोफेशन असल्यामुळे आम्हाला नाईलाज आहे, थोडंसं वापरा पण लागतो, पण कधी कधी विनाकारण दुसरीकडे पण फेसबुक व्हॉट्सअप ह्याच्यावर पण जास्त वेळ न देता आपल्या प्रोफेशनचा जेवढा तेवढा विचार करून केला तर ते आमच्यासाठी पण फायदेशीर आहे. तर असं पण आहे. पण अगोदरच्या बॅचचे पण काही काही असे विद्यार्थी होते. एक 2006च्या बॅचचा स्वप्नील काटेपलेला नावाचा विद्यार्थी होता. अक्षरशः मी त्याला किचनमध्ये जाऊन मारलेला आहे.
हां किचनमध्ये नेऊन त्याला मारलं आहे. त्यानं हे सांगितलं होतं की जी माझी फर्स्ट बॅच होती इंग्लिश मिडियमची की सर आम्ही एका नाही शिवाजी कॉलेजमध्ये एका नाही मास कॉपी केली आणि मी जास्त जेवण करत होतो. मास कॉपी केली माझी पूर्ण मी ऋतुजा जोशीला दिली. ऋतुजा जोशी म्हणजे कौस्तुभल करायच्या बाजूचंच घर एकदम जस्ट बाजूचंच एकदम ते आंब्या झाड आणि ते घर ऋतुजा जोशीला दिलेली आहे. तिनं तिला दिली. मला असं काय मी सगळं समजून घेतलं. नंतर आम्ही जस्ट 3 रूमचं घर होतं आमचं फक्त लोकमान्यला. त्याला अक्षरशः किचनमध्ये नेलं. किचन लावून टाकलं आणि एवढे फटके दिले की त्यानंतर तो तिथून पुढं कधीच पाठीमागं आला नाही. आज मागच्या 10 वर्षापासून पुण्यामध्ये खूप छान पद्धतीने CAची प्रॅक्टिस करतो आहे. 10 वर्ष झाले त्याला CA होऊन आज जवळपास 2017 का 18 त्याचं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. डायरेक्ट स्टुडंट होता तो माझा फर्स्ट बॅचचा. भयानक खूप प्रॅक्टिस केलेली आहे. परभणीतला असा एकही क्लासेस नाही की जो त्या ठिकाणी क्लास करून आला नाही. सुरुवात माझ्यापासून केली आणि नंतर परत पुन्हा सगळे परभणीचे जेवढे कॉमर्सचे क्लास होते त्याप्रमाणे सगळ्या क्लासेसला आला आणि 6 महिने लागले. त्यानंतर परत पुन्हा माझ्याकडे त्याला यायला आणि 6 महिन्याच्या नंतर आला. त्यानंतर कंटिन्यू राहिला. पण त्यानंतर त्याच्या घरचे जवळपास 5 मेंबर झाले. स्वप्नील आला. स्वप्नीच्या नंतर शिवानी आली. शिवानीच्या नंतर गिरीश काटेपल्लेवार. गिरीशच्या नंतर मिनल काटेपल्लेवार. मिनलच्या नंतर अंजली काटेपल्लेवार. आणि याच्यातला जर गिरीश आणि जर स्वप्नील हे सख्खे भाऊ जर सोडले दोघंजण कारण दोघं खूप गडबड करायचे परीक्षेमध्ये म्हणून त्याचे मार्क्स गेले सेम सदाशिवसारखं. पण या तिघी बहिणीला आउट ऑफ मार्क्स आहेत अकाउंट्समध्ये. तिघींचे पण नाव आहे तुम्ही पाहू शकता. तर असे काय काय असतात. जसं एक आमच्या गावाकडे एक विद्यार्थी होता तुम्ही जे एक्स्ट्रा म्हणलं तसं त्याचं नाव होतं हनुमान शिंदे नावाचा विद्यार्थी आहे की जो सध्या मुंबईला ICICI बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे. तर अक्षरशः त्याला जर समजा मी कसं तिकडं असताना एक मुलांची लाईन एक मुलींची लाईन असं केली होती. तर त्याला मी असे एक 2 मुलींच्या लाईन असायची इकडे असेल इकडे असेल मुलींच्या आणि एक मधली मुलांची. तर एका पेपरला त्याला मी मुद्दाम तिथं बसवलं होतं मधल्या लाईनला. त्याला मुलींच्या दोन्ही बसला इतका घाम आला तो म्हणजे एवढा घाम आला की ते सर मला मी तर लिहू शकत नाही. माझं पोट दुखायला मला उठायला मी पेपरात लिहू शकत नाही. तर मी हे असं याच्यासाठी केलं होतं की इन केस जर उद्याच्याला जर बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर असं जर झालं दोन्ही साईडला टेस्ट तर तेव्हाच तू काय करणार. तर आपण ही पण तयारी करून घेत होतो. मी बऱ्याच तेव्हा सेकंड तुम्ही कॉफ्या केला नसताना सुद्धा पण त्या पिरियडमध्ये मी प्रत्येकाच्या विद्यार्थी जाऊन कॉफ्या चेक करायला व्हायचं. कोणी एखादा बाहेरचा पॅरेंट्स आला तर ह्याचे जाऊन चेक करा म्हणायचं ओळखीचे पॅरेंट्स आला तर मी असं करत होतो मुद्दाम. विद्यार्थ्यांना पाणी जागेवर असायचं पूर्ण. तर ते त्या पद्धतीनं जशी विद्यार्थ्याला रिस्पॉन्स आहे तसं म्हणजे सगळं. पण 3 तास उठू देतो. वॉशरूमला सुद्धा पण नाही परमिशन नव्हती. तुम्हाला मी पण तुमच्या बॅचमध्ये पण वगैरे केलं होतं त्या गोष्टी सगळ्या. तर असे काय काय विद्यार्थी वगैरे असतात जे घडले भरपूर आहेत असे विद्यार्थी खूप म्हणजे सांगता येत नाहीत एवढे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे. जर आठवताला गेले तर नंतर एक आठवतील निश्चित म्हणजे खूप आहेत असे भरपूर छान. एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे जसं आता सगळ्याच बाबतीचा जर विचार वगैरे जर केला असेल नाही ना म्हणजे भरपूर जण आहेत असं सांगता येत इंग्लिश सांगता येत नाही नाव वगैरे तसं 100. एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही क्वालिटी असतीच असं कोणीच नाही बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सदस्य सांगितली जसं आता मधुराची आपण पाहिलेली आहे साक्षीची असणार आहेत. प्रत्येकाची ही वेगवेगळी काहीतरी वगैरे असतेच बरोबर आहे की नाही. आर्यामध्ये असणार आहे म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काय सगळ्यांच्या जवळ ते अभ्यासाचे असतील असं काय नाही आहे बरं आहे. काही जण तुम्हाला माहिती आहे का तुमच्यामध्ये काही जणांची ॲबिलिटी नसताना सुद्धा पण तुम्हाला मार्क्स मिळाले कारण हे आहे की प्रत्येकाची एक्स्ट्राऑर्डिनरी तुम्ही ती आत्मसात केली आहे आणि ग्रुपिंग केलं म्हणून हे झालेलं असणार आहे. काही एक्स्ट्राऑर्डिनरी बॅचेस असतात जसं 2000 मी सांगतो बघा 2005 2009 2013 15 16 21 कोरोनाची बॅच आहे पण खूप छान बॅच होती जबरदस्त. 24 बरं आहे 2022ची बॅच मी खूप मेहनत करून घ्यायचं पण पोरं करतच नव्हते. काय करू शकतो मी काही करू शकतो नाही मिळालेला रिझल्ट्स वगैरे पण तरी त्यातून ज्या विद्यार्थ्यांनी घ्यायचं त्यांनी मार्क्स घेतले. नेक्स्ट सर तुमच्या मते म्हणजे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी गायडन्स किती महत्त्वाचा असतो. नाही गायडन्स तर प्रत्येकाचं असतं बरोबर नाही. मला सांगा असं कोणी आहे का तुमचे आईवडील तुम्हाला किती गायडन्स करतात लहानपणापासून. पहिला गुरु कोण असतं आपल्या आपल्या वडील असतात हे आपल्याला गायडन्स करतात बरोबर आहे. फक्त एवढंच की का नाही की जसं शिक्षकाचा मुलगा शिक्षकाचं ऐकत नाही. माझ्या मुलाला जर ट्युशन लावायचं काम पडलं तर मला बाहेरच लावावं लागणार त्याला तो आमच्या दोन्हीकडे नाही थांबणार आहे. तसं कदाचित होऊ शकते. एखादी सुमेधा त्याला एक्स्ट्रा आवश्यकते की सुमेधाच्या आईनं सुमेधाची तयारी करून घेतली संस्कृतची. एखादी अशी विद्यार्थी असते की ती तिच्या आईचं पण वगैरे ऐकते हे महत्त्व असते. गायडन्स हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त गायडन्स हे प्रॉपरली होतं आहे का नाही हे खूप महत्त्वाचं असतं बरोबर आहे.
जसं तुम्ही ह्या वर्षीचं जर उदाहरण पाहत असताना की जसं आता KKRनं IPL वगैरे जिंकलेला होता, तर 2010मध्ये गौतम गंभीर ज्यावेळेस कॅप्टन होता त्यावेळेस त्याने जिंकलेला आहे. 10 वर्षाच्या नंतर जिंकलेला का? कदाचित त्याचं ते सक्सेस असेल तिथं, कदाचित त्याचे पाय म्हणा, सक्सेस म्हणा, किंवा त्याची काम करून घेण्याची वेगळी पद्धत म्हणा, हे असते. बरेच जण आहे का नाही एखाद्या शिक्षकांच्या लँग्वेजवर जात असतात, नाही बाबा त्याला इंग्लिशचं जमतच नाही, हेच करतात, ते का त्याचा काही संबंध नसतो. तो तुम्हाला कसं शिकवतो आहे, शिकवलेलं आपल्याला समजतं आहे का नाही आहे, हे जास्त महत्त्वाचं असणार आहे. जर तुम्ही याचं उदाहरण जर बघितलं, तुम्ही तामिळमध्ये जा, तुम्ही केरळामध्ये जा, तुम्ही तेलुगूमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये जा, तिकडे लोक मदर टंगमधून जास्त शिकतात चांगल्या पद्धतीनं. खूप महत्त्वाचं आहे तिकडे राज्यामध्ये, पहा तुम्ही एकदम हे असतात. तसं आपल्या भाषेत असतं की आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून कोणता शिक्षक, जसं आता मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की खरंच मी त्या राधिकाला काय शिकवलं का? त्या नदीमला इथून अभ्यास करायची काय करत होते घरी? काहीच नाही आहे. त्याला विश्वास होता, विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जसं एखादा लहान मुलगा असते, तुम्ही लहान मुलं किंवा त्याची आई असणार आहे आणि त्याला जर म्हणलं की वरून उडी मारतं खाली, तो मारणार का नाही? 100% मारणार, कारण त्याला त्याच्या आईवर विश्वास असतो की ती मला पकडणार आहे. तसंच सेम असते. तसं कुणीतरी एक आपल्या आयुष्यामध्ये गुरु असलाच पाहिजे, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे ते काय त्यांचं ते 2 बोटं अंगठा दिलेला तो काय एकलव्यानं यांचा द्रोणाचार्यच ना त्यांचा पुतळा बनवून हे केलेलं होतं. अक्षरशः ते तिथं असतंच होते का नाही, पण त्यांनी त्यांना गुरु मानलेला आहे, बरोबर आहे. तसं कोणीतरी आपल्यामध्ये कोणीही असो, आपला कोणी असो, तो असणं गरजेचं आहे. गायडन्स तर खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण वेगळ्या आता जे क्रिकेटर असतात, तर क्रिकेटर त्याच्यासोबतच खेळलेले असतात ना, पण तरी पण त्यांना कोच बनवतात का? त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचा अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो, मला असं वाटतं. सर, मॅम, तुम्ही एवढे बॅचेस घेतात आणि सोबत कॉलेजमध्ये पण तुम्ही प्रोफेसर आहात, तर तुम्ही एवढं कसं मॅनेज करता आणि स्टुडंट्स कसे तुम्हाला कोऑर्डिनेट करतात, त्याबद्दल सांगा. याचं माहिती चंदा मॅडम चांगलं देतील, कारण त्यांना माहिती आहे जर 2 मिनटं पण जर ताटावर जर लेट झाला असेल तर मी कधी बऱ्याच वेळेस वाढलेलं ताट असतानासुद्धा पण मी निघून जातो, बरोबर आहे. कारण कसं आहे की आपणच जर व्यवस्थित जर नाही राहिलो तर आपण विद्यार्थ्याकडून कशी अपेक्षा करणार, बरोबर आहे. तरी पण माझं मागच्या 2-3 वर्षामध्ये क्लासेसमध्ये 4-5 मिनटं लेट वगैरे होतं आहे, पण अक्षरशः पहिले तर तुम्हाला सांगतो माझं असं पूर्ण सेकंदावर चालायचं पूर्ण, बिलकुल. म्हणजे मी घरी सांगायचं पहिले बाबा मी यायलो तुम्ही ताट वाढून ठेवा, जर नसेल तर मी जेवण करायचं नाही, निघून जात होतो, कारण पुढचं शेड्यूल डिपेंड होते. जसं मुंबई पुण्यामध्ये वगैरे जर तुम्ही पाहत असताना ते लोक, आपण म्हणतो ना 10ची गाडी पकडायची, 12, ते नाही जात, ते म्हणतात मला 9:57 गाडी पकडायची, 57, कारण त्यांना पुढं 58ची गाडी असती. ते प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असणार आहे. कॉलेजमध्ये तर जाण्याचा उद्देश आहे की विजयराव साहेबांनी खूप रिक्वेस्ट वगैरे केली होती, त्यांना कॉमर्स डिपार्टमेंट सुरू करायचं तर म्हणून मी कॉलेजमध्ये गेलो. ॲक्च्युली जाण्याचा काय उद्देश नव्हता, गेलो होतो फक्त अर्ध्या तासासाठी, अर्ध्या तासाचा 1 तास झाला, 1 तासाचे 2 तास झाले, 2 तासाचे 3 तास होत गेले. एक राहावा आपल्यासोबत काहीतरी म्हणून आम्ही तिकडे गेलेलो होतो एक्स्ट्रा. आणि शेवटी हा बिझनेस आहे, कळलं का? आज आहे तर उद्या नाही आहे, उद्या नाही तर परवा नाही आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे ट्युशन एक असं प्रोफेशन आहे की दरवर्षी तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट द्यावाच लागतो, नाही नाही. असं पुढच्या वर्षी समजा मी जर तुमचा रिझल्ट जर नाही दिला तर माझ्यासाठी कोणी 1 वर्ष वाट पाहणार आहे का? बिलकुल नाही आहे. एखादा आता माझा क्लासचा एवढा रिझल्ट लागलेला आहे की मला ते कंटिन्यू ते द्यावाच लागणार आहे. ज्यांच्या क्लासचा रिझल्ट लागतच नाही आहे पण ते क्लासेस चालू असतात तर त्यांची गोष्ट वेगळी असते, ते चांगले नशिबवान असतात. कारण चलो द्या बाबा, कारण काय की ते सगळ्यांना माहिती आहे जेवढा पाहिजे तेवढा ॲव्हरेज वगैरे असतोच, तसं आपल्या बाबतीत नाही आहे. म्हणजे तर डायरेक्टली इनफॅक्ट कसं होतं माहिती आहे का की तुमचं सरांचं लक्ष कुठंतरी कमी झालेलं आहे, हा असत असते. जसं आपल्या कॉमर्स फील्डचं बघा तुम्ही, CAचा रिझल्ट असेल, CSचा असेल का CMAचा असेल, इथं 2च ऑप्शन आहेत, तर पास का दुसरं नापास, बरोबर आहे. नीटच्या विद्यार्थी समजा आहे का नाही, त्याला मार्क्स कमी जरी पडले तर तो काय म्हणतो आहे का नाही, मार्क्स कमी पडलेत मला, मी नापास झालो कधीच नाही म्हणत. तो मार्क्स तुझा नंबर नाही लागला म्हणजे फेलच आहे नाही प्रकारचं. तसं आपल्या इकडे होत नाही, आपल्या इकडे डायरेक्ट इम्पॉर्ट असतो, मार्कशीटवर डायरेक्ट फेल पास 2च ऑप्शन येतात. तसं आमच्या बाबतीमध्ये असणार आहे. म्हणून ह्या मॅनेज आम्ही गोष्टी करतो, मॅनेज करणं हे आपल्या हातात आहे, बरोबर आहे. जसं एक तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्ही घरी जाऊन डेमो करून पहा. एक काचेचा ग्लास घ्या, बरोबर आहे. काचेच्या ग्लासामध्ये वाळूचे काही खडे टाका, पूर्ण पॅक भरून. आता तर बसायला काही जागा नाही होता त्या काचेच्या ग्लासात, काय जागा पूर्ण पॅक भरून टाकल्याच्यानंतर. ॲक्च्युली करून दाखवायला पाहिजे हे, पण आता तेवढं करणं शक्य होणार नाही, वेळेवर मी नाही बसणार त्यात. पण त्याच्या जर तुम्ही जर अर्धा 1 कप किंवा कपभर जर पाणी घेतलं तर निश्चितच बसेल. म्हणजे पाण्यानं काय काढलेलं आहे, वाट काढलेली आहे मधात जाण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी. आता तर पूर्ण ग्लास पॅक झालेला आहे, पण अजून पण आपल्याला जर कधी वेळ नसेल तर अजून पण आपण करू शकतो. तुम्ही एखादं
पावडर घ्या, जसं पॉन्ड्स पावडर असतं ते तुम्ही त्या ग्लासमध्ये टाका, निश्चित बसेल. त्या पॉन्ड्स पावडरनं पण काय जागा काढाय. तसंच आपल्या आयुष्यामध्ये असतं. टाईम कोणाकडंच नाही तर सगळ्यांकडं 24च तास आहेत. त्या 24 तासाचा वापर कसा करायचा आहे हे आपल्याला पेपरवर उतरणं महत्त्वाचं आहे. पेपरवर उतरलं पाहिजे की माझा कोणत्या वेळासाठी किती तास वेळ जातो. बरोबर आहे. तुम्ही CAचे विद्यार्थी सर, इथून पुढं तुमचा प्लॅन पाहिजे 8 तास क्लास, 8 तास अभ्यास आणि 8 तास माझे पर्सनल कामं आणि झोप. मग जर आपला अभ्यास होत जर नसेल तर तुम्ही म्हणता की तुम्ही पेपरवर लिहा, तुम्हाला निश्चित कळेल की तुमचा टायमिंग कुठं चालला आहे. हे लिहा तुम्ही, हे आपल्या समोर असलं पाहिजे, समोरासमोर चित्र दिसलं पाहिजे, तर आपला टायमिंग आपल्याला निश्चितच कळेल. तसंच आम्ही ह्या पद्धतीने मॅनेज वगैरे करतो. बरोबर आहे. असे बरेचसे लोक आहेत की नांदेड औरंगाबाद अपडाऊन करतात, ते पण मॅनेज वगैरे करत असतील. तसे क्लास आहे. आपण आपला टाईम जर पंक्च्युलिटी जर पाळली तर निश्चितच आपल्याला मॅनेज करता येतो. आता माझ्यापेक्षाही जास्त कामं मॅडमला येतं. मॅडमला तर घरचा स्वयंपाक आहे, लेकरांचं करायचं असते, सरांचं असते, त्याच्यानंतर त्यांचे सरांचे क्लास आहेत, त्यांचे वैयक्तिक क्लास आहेत, घरच्या काही जिम्मेदाऱ्या असतात, तर ह्या सगळ्या कराव्या लागतात. त्याच्यानंतर कॉलेज असते, कॉलेजचे वेळेला द्यावं लागतं त्यांना, ते पण आवश्यक आहे का नाही. म्हणून गेलो. आणि आम्हाला जे बोलवलेलं आहे की आम्ही काय असं काही ॲप्लिकेशन नाही गेलो, तर आम्हाला समोरच्याकडून रिक्वेस्ट आलेली हे सत्य आहे आणि पूर्ण व्हिडिओमध्ये मी जाहीर सांगतो आहे. बरोबर आहे का नाही. केलेलं आहे. माझं पण बॅनर लावून स्वागत वगैरे केलेलं होतं. निश्चित आहे, होऊ शकतं, असं काय नाही आहे. आणि प्लॅनिंग जी होत असते एक्स्ट्रा टाईम मॅनेज करत, जसं सांगितलं की नाही तसं आपल्या फॅमिली मेंबरचा पण असतं. बरं नाही, माझ्या मिसेसला पण त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी तिला मला माझ्या वेळेनुसार मॅनेज करून द्याव्या लागत असतात, त्या पण झाल्या पाहिजे आणि ती देते त्या पद्धतीनं करून. म्हणून त्या सगळ्या गोष्टी होत असतात. बरोबर आहे. आणि हे जे शिकून असतं टाईम मॅनेजमेंटचं, हे आपल्या आईवडिलापासून असतं. बरोबर आहे. आज ह्या वयामध्ये माझी आई आज पण सकाळी 4 वाजता उठते आहे, दिवसभराचं सगळं वगैरे ती करते पूर्ण. ते पण तिची प्लॅनिंग असतं, प्रत्येकाचं नियोजन असते. आणि बेस्ट प्लॅनिंग जे कोण शिकवत असतं ते आपली आई शिकवत असते प्रत्येकाला. तिच्या इतकं नियोजन कोणाचंच नसतं. पाहत म्हणजे कोणाची पण असो, तुमची असो का माझी असो, म्हणजे मला असं वाटतं. येस मॅम, तुम्ही पण सांगा, कारण तुम्हाला तर खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. क्लास, अजून कॉलेज आणि घरचं पण पूर्ण, सरांचे परत क्लास, श्रुतिका, श्रवण त्यांचे पण. तुम्ही प्लीज. थँक्यू. माझ्यासाठी खरं तर हा खूप कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे, कारण माझ्यासाठी नाही आहे, इथं बसलेल्या आपल्या प्रत्येक ॲज अ महिला वर्गासाठी ते असणार आहे. कारण इथून पुढं सुद्धा जे मी सुरुवातीला मागच्या ह्याच्यात बोलले की इथून पुढं टर्निंग लाईफ जे आहे ते आपलं स्टार्ट होतं. तर यामध्ये मी खूप कमी गोष्टीमध्ये तुम्हाला सांगेल की मॅनेजमेंट जे आहे ते हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. याचं सरांनी खूप चांगलं उदाहरण दिलं. त्यामध्ये जे आहे ते एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडसुद्धा त्या एक्झाम्पलमध्ये दडलेला होता. तुम्ही त्याला किती घेतला आय डोंट नो. कारण त्यासोबत जे आहे ते ॲज अ एक लेडी म्हणून जे मॅनेज करावं लागतं. कारण ठीक आहे, कधी कधी लाईफमध्ये अशा गोष्टी येतात की कुठं आपल्याला काही गोष्टी स्लिप कराव्या लागतात तर काही धराव्या लागतात. तर हे कारण म्हणून आज आपल्या लेडीजला जे ते एक नवदुर्गा नवशक्ती म्हटलं जातं आणि ते करता येतं. प्रत्येक लेडीजमध्ये तो हुनर असतो. आणि आपल्या क्लासमध्ये जे तर मोस्ट ऑफ द आत्तापर्यंतचा जर आपण रिझल्ट बघितलं त्यामध्ये जर तुम्ही रेशो काढला तर तो पण बघू शकता. त्यामध्ये जे तर गर्ल्सची संख्या जास्त आहे. तर जर मॅनेजमेंटबद्दलचा जर क्वेश्चन असेल तर मी याच्यासाठी 2 ठिकाणचं मॅनेजमेंट सांगेल. एक तर बिफोर मॅरेज आणि आफ्टर मॅरेज. तर बिफोर मॅरेज तर मॅनेज करायला काहीच अवघड गेलं नाही, कारण प्रत्येकानं स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली होती. त्यामुळं कोणाचंच कोणावर दडपण नव्हतं. जर माझ्या हिश्श्याचं काम जर मला करायचं असेल तर मी माझ्या वेळेप्रमाणे ते कधीही कंप्लीट करावं. पण आफ्टर मॅरेज जे आहे तर ही परिस्थिती राहत नाही. आफ्टर मॅरेज जे आहे तर मी सगळ्यांना तुम्हाला हा एकच सल्ला देईल की पहिली प्रायोरिटी तुमच्या फॅमिलीला द्या, नंतर बाकी गोष्टी. कारण फॅमिली जर तुम्हाला सपोर्टिव्ह मिळाली तर लाईफमध्ये आपण काहीही करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी जे तर जे आफ्टर मॅरेज जे मॅनेजमेंट आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातून तुम्ही जाणार आहेत. मी वर्षभरसुद्धा तुम्हाला क्लासमध्ये हेच सांगितलेलं आहे, कारण ते करा. त्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी तुमच्या फॅमिलीला द्या. जे काही नेक्स्ट डेला तुम्हाला करायचे त्याचं बिफोर डे प्रिपरेशन तुमचं रेडी असलं पाहिजे, बिफोर गो टू स्लीप. तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशी तारांबळ उडत नाही. पण कसं असतं, कारण फॅमिली जर म्हटलं की इन्सिडेंटली काय गोष्टी घडतील हे माहिती नसतं आणि ते माझ्या बाबतीत बऱ्याचदा झालेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे, क्लासला बऱ्याचदा मला डिले व्हायचा. कधी कॉलेजचं रिझन असायचं, कधी माझ्या मुलाचं कारण असायचं, कधी माझं पर्सनल असायचं. याच्यामध्ये खूप दमछाक होते. पण सगळ्यात महत्त्वाचं, क्लासमध्ये आल्यानंतर ज्यावेळेला तुमचे चेहरे बघतात आणि टीचिंगचा पॉईंट ज्यावेळेला स्टार्ट होतो तर ती सगळी दमछाक विसरून जातं.
कारण त्यामध्ये असतं फक्त एकच टार्गेट असतं, ते म्हणजे आपल्याला आपल्या समोर जे आपली मुलं बसलेले आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना बेस्ट द्यायचं आहे. तर त्यामध्ये जे आहे तर मला असं वाटतं इथून पुढं तुमचं जे मॅनेजमेंट आहे तर हे असंच असावं. मी आजही तुम्हाला हेच सांगेल, अजूनही तुमच्या डोक्यात जर कुठल्याही प्रकारचे प्लॅनिंग नसतील तर ते प्लीज आज तुम्ही संध्याकाळी शांत एकदा जे आहे तर मेडिटेशनच्या स्वरूपामध्ये ते प्लॅनिंग करावेत. सगळ्यांना मी अजून आवर्जून एक हे सांगेल की कमीत कमी स्वतःसाठी सकाळचा उठल्यानंतरचे 15 मिनटं आणि रात्री झोपायच्या अगोदरचे 15 मिनटं हे स्वतःसाठी राखून ठेवा. ते कोणालाही त्यामध्ये इंटरफेअर करू देऊ नका. स्वतःचं एक इन्नर सर्कल या ठिकाणी तयार करावं आणि त्याच ठिकाणी आपण आपलं प्रॉपर आणि टॉप लेवलचं मॅनेजमेंट करू शकतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये मेडिटेशन असेल, शॉर्टमध्ये जे काही तुमचं प्राणायाम असेल, यामध्ये खूप शक्ती आहे. आज आपला भारत देश जो आहे तर हा या गोष्टीचा पूर्ण ब्रह्मांड जे आहे तर याच्यासोबत एकवटलेलं आहे आणि ती शक्ती जी आहे तर ही फक्त तुमची असते. कितीही या ठिकाणी धावपळ असली तर ती मॅनेजमेंट या ठिकाणी आपण करू शकतो. आणि दुसरं जर म्हटलं याच्या व्यतिरिक्त तर खूप सारे मार्केटमध्ये जे आहेत आज दिग्गज लोक होऊन गेलेले आहेत, त्यांचे बुक्स तुम्ही रीडिंग करावेत. कंपल्सरी रोज एखादं तरी बुकचं वाचन करून मग या ठिकाणी आपण झोपावं. त्या 5 ओळी असतील, 10 ओळी असतील. आणि आज जे काही मला हे जे मिळतं आहे सक्सेस, किंवा मी या ठिकाणी माझं सक्सेस म्हणण्यापेक्षा हे तुमचंच आहे, पण कुठंतरी आपला हातभार असतो. यामध्ये बुक्सचा खूप मोठा हातभार आहे. कारण ज्या वेळेला सगळे मार्ग बंद होतात ना, त्या ठिकाणी जे आहे तर बुक्स हे आपलं खूप मोठं साधन बनतं. तर त्याचा तुम्ही उपयोग करा. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यातून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. ज्या वेळेला आपल्याला अडचणी येतात ना, त्यावेळेला आपल्यापेक्षा ग्राउंड लेवलला बघून त्यांनी काय केलं होतं हे आठवायचं आणि नंतर बरोबर मार्ग सापडतो. कधीही लाईफमध्ये जर आपले सगळे विचार जेव्हा थांबतील ना, त्यावेळेला आपलं एक जे इन्नर सर्कल असतं, ज्यामध्ये जे तर काही चक्र असतात, थोडंसं योगच्या भाषेमध्ये हे माहिती असेल तुम्हाला, मूलाधार चक्रापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. तुमचं जे आहे ते उत्तर तुम्हाला मिळून जाईल. मॅनेजमेंट हेच असतं या ठिकाणी, बाकी काहीही नसतं मॅनेजमेंटमध्ये. फक्त जे पुढच्या मिनटाला करायचं आहे त्याचं प्रिपरेशन जे आहे तर बिफोर मिनिट जे आहे ते रेडी पाहिजे. थँक्यू. थँक्यू मॅम. सुमेधा. सर आणि मॅम, तुम्हा दोघांना क्वेश्चन आहे, जर तुम्ही टीचर नसा तर तुम्ही काय केलं असतं? म्हणजे माझं गोल जे होतं, माझा गोल म्हणजे असं मला कुठल्या फील्डमध्ये जायचं हे नव्हतं. तर ज्या ठिकाणी मॅथमॅटिक्स असेल, ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स असते की मला लहानपणापासून खूप आवडायचे, मी त्या फील्डमध्ये माझं करिअर केलं असतं. बरोबर आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ट्युशन्स एक माझा एक पॉकेट मनी म्हणून मी ह्या उद्देशानं सुरू केलं होतं. माझं काय प्रोफेशन वगैरे नव्हतं, पण ते नंतर झालं. तर कदाचित माझ्याच्या पण काही चुका वगैरे थोड्याफार वगैरे झालेल्या आहेत. पण टीचर वगैरे वास काही नव्हतं. नाशिकमध्ये इंजिनिअरिंग वगैरे केलं तर त्या ठिकाणी मॅथल वगैरे तर ते खूप छान होऊ शकतात. तर बऱ्याचशा टेक्निकली गोष्टी माझ्यामध्ये वगैरे आहेत. मॅडम आमच्या नंतर सर काहीतरी करतात, म्हणजे ना काही सोल्यूशन पाहिजे कशाचं तर ते बिलकुल 100% सोल्युशन त्यांना मिळणं म्हणजे मिळणार. आता जाताना बरं नाही का नाही, आपण दिला चालू म्हणायला मॅडम त्यांनी हे दोरी कशाला घ्या म्हणतात. दोरी नंतर आपण दिला तुम्ही दोरी कशा झालं त्यांना मिळालं दोरीसाठी, ती नंतर त्या करून दाखवलं. त्यावर सर्व ते पडलं होतं राहिलं खाली. हां, म्हणजे पुण्यात जाताना त्याच्यावर मग जाताना आता जर पडलं काय करायला, मग मी त्याला प्लास्टिकमध्ये असं परत प्लास्टिकची दोरी असते ना पूर्ण, तर त्याला टाकलायचं तसं साईडनं बांधली होती पूर्ण आणि एकदम शांत पडता पडा वगैरे मस्त गेला तो. मला या माहीत म्हणजे जसं आता तुम्ही ते पण उदाहरण पाहिलं असतं. आता वेगवेगळ्या टेक्निक गोष्ट करायला असतं तर मी टेक्निकली केलं असतं. दुसरं नसेल तर हे केलं असतं. मग तुम्हाला थोडीफार शेती आवड आहे ती कर पण मी, आणि इथून पुढं पण मी करत राहणार. पण आजकाल खूप अवघड अशी म्हणजे खूप टफ चालू आहे. म्हणजे 100% माणूस त्यात पाहिजे किंवा त्या बाहेर पाहिजे, कारण त्यात निसर्ग या सगळ्याच महत्त्वाच्या असतात. काहीतरी माझं प्रोफेशन ही या ठिकाणी जसं क्लेशच खूप ॲक्च्युली मी पण या प्रोफेशनमध्ये चालण्यावं लागेल आणि प्रोफेशन येण्या मागचे श्रेय सचिन सर आहेत. कारण ज्या मी इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट चूज केला PGसाठी आणि त्यानंतर PGलाच असताना म्हणजे 2007 असताना मी 2007-08ची जे बॅच घेतली. तर झालं या प्रोफेशनच्या बाबतीत, परंतु तिथून पुढं मात्र आपण आपल्या विषयामध्ये बेस्ट जायचं हे मात्र ठरवलं आणि ते अजूनही जे तर मी देते. आणि जर हे प्रोफेशन नसतं तर याच्या अगोदर माझं प्रोफेशन खूप वेगळं होतं. यादरही तुम्हाला मी क्लासमध्ये सांगितलेलं आहे, देश सेवा करणे हे माझं खूप क्रेज आधीपासूनच. आणि आजही कुठं देशाबद्दल गाणं ऐकलं
तर त्या फील्ड्स माझ्या मराठी की कारण मी NCC परेडची जे तर ज्युनियर ऑफिसर राहिली आहे 3 वर्ष आणि त्यानंतर RD परेडमध्ये इलेक्शन पण झालं होतं. पण त्यावेळेला कसं आईबांना एवढं माहिती नव्हतं त्याच्याबद्दल किती परेड काय असते तेच काय असतं आणि सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा इथून तिकडं नाही जाऊ शकली कारण इथून पुढं कॅम्प्स कंटिन्यू करायचे होते 15 दिवस. तर ठीक आहे असं ते रनिंग पॉईंट पण त्यामध्ये पुढं चालून नंतर लक्षात येतं की खर्चही खूप मोठा होता. ते माहिती नव्हतं फक्त सिलेक्शनला सगळ्या होत्या. परंतु आजही म्हटलं तरी देखील जे आहे तर त्या प्रोफेशनबद्दल असेल किंवा त्याबद्दल जे आहे तर मला तेच अजूनही आहे की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून परंतु आज ज्या वेळेला जसं जसं मॅच्युरिटी येली तर अशी सेवा जी आहे फक्त केवळ म्हणजे पुढची वर्दी परिधान केली किंवा मिलिटरीची वर्दी परिधान केली म्हणजेच दिली जाईल असं नाही तर मारून सुद्धा आपण ती करू शकतो आणि मी करण्याचं कुठंतरी जे तर छोट्याखानी करत आहे त्या ठिकाणी देशसेवा कोणाच्या आणि चांगली ही पण प्रकारची देशसेवा सेवा असू शकते तर करते या परत तरी त्या प्रोफेशनमध्ये आले तर खूप खुश आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे या प्रोफेशनमधून जे तुझ्यासारखे विद्यार्थी आज घडत चालले आणि पुढं कुठं जाऊन तरी म्हणतात की नाही मॅममुळं माझं इकॉनॉमिक्स खूप चांगलं झालं कारण इकॉनॉमिक्स सब्जेक्ट ही फॅक्टरीचं ओरिजिन आहे आणि लाईफमध्ये काही करा काही जरी नाही तर तुम्हाला हिशोब जर करायचं इकॉनॉमिक्स येतं तर त्यामुळे जे ते या प्रोफेशनमध्ये आजच खूप खुश आणि तुम्ही विद्यार्थी रिझल्ट देता तर त्याबद्दल अजून खूप प्राऊड फील होतं. तर इथून सुद्धा तुमच्या ज्युनियर्सला जे आहे तर त्या विषयाचं महत्त्व सांगा खूप आहे तर या पद्धतीने ज्या प्रोफेशनमध्ये आहे तर खूप खुश आहे. थँक्यू. थँक्यू मॅम. मला ओव्हर आमच्याबद्दल काय सगळ्यांनी तुमच्या घरी बर्थडे सेलिब्रेशन फेअरवेल सर तुम्हाला केक कटिंग बिलकुल आवडत नाही की याला सांगा पप्पाही आणा आणि अजून तुम्ही किती हेल्थ कसे आहात ते पण सांग मला. त्याचं उतर मी थोडंसं मी देण्याचा प्रयत्न करते. सॉरी सर मी डब केलं कारण मला असं वाटतं छोट्या आणि कुठेतरी सेलिब्रेशन असावं आणि त्यातलं किती मत आहे की स्वतः सेलिब्रेशन करावं कारण कधीच नाहीत. परंतु मी सरांना या ठिकाणी सांगू इच्छिते की सर आपले विद्यार्थी आपल्यावर खरंच खूप प्रेम करत आहेत आणि त्यांनी जेव्हा कधी काही असं ओकेजन करतात तर ते खरंच आपण आनंदाने करायला पाहिजे आणि मी तर त्यामध्ये फुल टू जे आहे ते एन्जॉय होऊन जाते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इव्हन तो आपलं गेट टुगेदर असेल त्या दिवशीसुद्धा या ठिकाणी मी खूप म्हणजे एन्जॉय केलं असता. इव्हन तो डान्ससुद्धा असेल. कधी कधी कसं असतात माइंडमध्ये काही गोष्टी असतात तर त्या आपण नाही करू शकत कधी फॅमिली कधी काही किंवा कधी समाज खूप काही असतं परंतु मी त्या दिवशी नाही करू शकले परंतु मी खरंच खूप हॅपी होते त्या दिवशी. तर मी सरांना या ठिकाणी हे सांगेल की सरांना आवडत नाही ठीक आहे हेल्थ कॉन्शियस असायलाच पाहिजे ते असावंही प्रत्येकानं कारण तू आज जो आहे हा हेल्थ हा खूप मोठा आणि गहन विषय होत चाललेला आहे आणि तुम्हालासुद्धा माझा नेहमी हाच सल्ला आहे. इकॉनॉमिक्समध्ये प्रत्येक वेळेला मी याबद्दल उदाहरणसुद्धा दिलेलं आहे तर प्रत्येक वेळेला प्लीज त्याची सवय लावून घेऊ नका. मी या ठिकाणी हे सांगेल सेलिब्रेशन करावं ते कुठल्याही माध्यमातून असावं. सेलिब्रेशन करण्याचे प्रकार खूप चांगले चांगले आहेत ठीक आहे. आणि दुसरं महत्त्वाचं जे वेदिकानं आत्ता क्वेश्चन केलेलं आहे की पोहे करणं किंवा अजून काही करणं या अगोदरही वेदिका मी सांगेल की आम्ही कधीच मुलांना जे येतं ॲज अ अंतर नाही ठेवलेलं आहे टीचर आणि स्टुडंटमधलं कारण त्यांना आम्ही आमची फॅमिली मानलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जे काही केलं थोड्या वेळासाठी असतं बऱ्याचदा वाटतं की बाबा नाही हे काय गर्दा वगैरे परंतु ते एक हॅपीनेस असतो एक लक्षात राहणारी मुवमेंट असते. त्याच्यामुळे जे आहेत ना हे सेलिब्रेशन करावे आणि इथून पुढेही जरी जे विद्यार्थी करू इच्छित आहेत परंतु त्याचं छोटेखानी असावं जेणेकरून आपला त्याचा अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ नये आणि जेणेकरून आपण डिस्टर्ब होऊ नये त्याच 3-4 दिवस त्याच्यामध्येच राहावं सेलिब्रेशनमध्ये असं असू नये. तर बाकी याबद्दलचं जे सरांचं वैयक्तिक मत आहे सर ते सांगतील. जसं आता ना ते केक कटिंगबद्दल बोललो तर माझा एवढाच प्रश्न आहे बाबा केक खाऊन काही आपल्या हेल्थसाठी काय फायदा काहीच होणार नाही आहे बरोबर आहे. आज एक केक घ्यायचा म्हटलं तर जवळपास फायनान्शियली जर विचार केला तर 200 ते 300 रुपये तर कमीत कमी लागत असतं बरोबर आहे. आता आमची जे फ्रेंड सर्कल आहे आम्ही कोणाचा बड्डे असो आम्ही काहीतरी फ्रूट्स कट करत असतो की ज्यातून एक सामाजिक चांगला सल्ला द्यावा. आज बऱ्याचशा घरी एका बरेचसे जण फ्रूट्स असूनसुद्धा आपण खात नाही घेतो. बरेच जण असतील वगैरे खात नाहीत की जे आपण खायला वगैरे पाहिजे बरोबर आहे. जर पूर्ण जर विचार जर केला आपण तर वर्षभराचे एका व्यक्तीला 1000 रुपयाचे सुद्धा फ्रूट्स लागत नाहीत एका व्यक्तीला बरं जर रोज एक जरी खातो म्हटलं तरी आपण तर हे खाल्लं पाहिजे. हा एक सामाजिक संदेश जावा असं आमच्या एक जवळपास 10-15 मित्रांचं जो सर्कल आहे तेच करतात आणि आम्ही सगळेजण त्यात पण सांगतो. तर 300 रुपयाच्या केकमध्ये एक केक येत असेल तर 300 रुपयामध्ये किती फ्रूट्स येतील तुम्ही विचार करा. कितीतरी पपाया होऊ शकतं की ज्यातून आपल्याला गोष्टी वगैरे चांगल्या मिळतील आहे का नाही हे पण होऊ शकते. तर त्याचा बेनिफिट आहे ना बॉडीसाठी याच्यातून तर काय होणार नाही आहे. आणि आजकाल काय झालं की खूप लोकांचा कला फास्ट फूडकडे वाढलेला आहे तिकडे जास्त आहे की जे आपल्यासाठी खूप घातक आहे तर ते नसायला पाहिजे. म्हणून हा एक संदेश देण्याचा त्यामागचा उद्देश असणार आहे. नेक्स्ट सरची झोप जाईल. थँक्यू सर.
एक लास्ट क्वेश्चन आहे, जर कोणाला काही विचारायचं तर प्लीज. दोघांसाठी प्रश्न आहे. आमच्या बॅचमधला एक चांगला अनुभव सांगा तुमचा. हा प्रश्न झाला वाटते ना. अनुभव का नेमकं असं की हसू येईल तुम्हाला नेहमी आठवण करून. असा अनुभव निश्चितच आठवला. आता तुम्हाला आठवते की नाही मला माहीत नाही, पण मला नक्कीच आठवते. मेगा बॅच चालू होती. दोन्ही बॅचचे विद्यार्थी एका ठिकाणी बसलेले होते आणि जेडी सर पोरं काय करायचं माहिती आहे का, मला सगळं लक्षात आलं पण मी काय बोललो नाही, मी निग्लेक्ट केलं. कारण सकाळी 7ला शार्प बॅच सुरू झाली होती आणि बॅच दिवस मला वाटते 3-3:30पर्यंत बॅच चालली होती. 4 वाजता हां. तर ज्या वेळेस 10 वाजले ना सगळ्यांना जाम भुका लागलेल्या होत्या आणि मी म्हणजे सुट्टी देत नव्हतो. हे सुरू झालं. हे काय करायचं माहिती आहे का, मी बोर्डवर लिहायला सुरुवात केलं, असे एकमेकांना असे हे कुणवायचे असे एकमेकांना, आणि ते बोर्डमध्ये सगळं दिसत होतं. ते बोर्डमध्ये सर्व दिसत होतं व्हाईटमध्ये. माझं पण म्हणजे जरी शिकवत असताना कोण यायला पाठीमागं पाहण्याचं नाही, बोर्डमध्ये दिसतं. बरोबर आहे. तर तुम्ही असं एकमेकांना करत होते, बरोबर आहे. काही जण असे पोटाला हे करायचे, काही जण गायचे वगैरे. तर कसं तरी मग 10:30ला आपण ब्रेक देऊ. आपला ब्रेकचा टाईम ठरला होता ॲक्च्युली 11चा, पण मग 10 वाजता आपण ब्रेकवर दिला होता. तो एक मुमेंट माझ्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. कारण लाँग बॅच होती, एका दिवशी आपण पूर्ण बॅचचा तो नियर अबाउट 40% चॅप्टर आपण फिनिश केलेला होता. तो एक मिनिट आहे. अजून काय विचारायचं कोणाला? माझ्यासाठी तसा अनुभव म्हणजे खूप सारे अनुभव तुम्ही देऊन गेलात, परंतु माझ्यासाठी एकच असेल की तुम्ही दिलेली जी फ्रेंडशिप आहे ती माझ्यासाठी खूप चांगला अनुभव आहे. कारण एक मोमेंट आहे ते सांगते आहे मी. कारण याच्यामध्ये जे आहेत ना, जे नॉटी मेंबर आहेत ना, त्यांचा मोमेंट मला जास्त लक्षात राहील. त्यामध्ये पहिली दिव्या, नंबर 2 भक्ती आणि नंबर 3 सदाशिव. म्हणजे हे अति नॉटी मुवमेंट देणार आहेत. म्हणजे त्यांचा मुवमेंट असा नॉटी असायचा की तो लाईफ टाईम लक्षात राहील. की जसं या ठिकाणी मध्येच भक्तीला कंटाळा आला की ती तिचा मोबाईल काढून जे तर सेल्फी घेऊन जे तर शिकवतानासुद्धा जे येतं ते चालायचं कधी कधी. दुसरं महत्त्वाचं जे येतं दिव्याचा असा होता नॉटी मुवमेंट की काय असायचं, तिला जर कधी काही बोर झालं किंवा काही झालं की असं मध्ये बारीक शब्दात टॉन्ट मारून जायची की मग माझा पारा चढायचा. माझा पारा चढला की मग ती बॅच त्याच दिवशी संपली समजायची. तो पॉईंट नेक्स्ट डेलाच व्हायचा मग. आणि त्यानंतर सदाशिवचा तर प्रॉब्लेम असा आहे की क्लास तर कधी रेग्युलर नाही केले आणि नाही जरी केले तरी देखील माझी बॅच डिस्टर्ब केल्याशिवाय करमायचं नाही. तर हे मात्र जे आहे काय भक्ती नाही, दुसऱ्या व्यतिरिक्त नाही आहे. मी तर ते पहिलेच सांगितलं की कारण जे बॅचमध्ये जी एक्साइटमेंट आहे, जे खेळीमेळीचं वातावरण आहे, हे सुद्धा या स्टुडंटमुळंच राहिलेलं आहे. की त्यामध्ये जे तर माझा जर राग जर वाढलेला असेल, आणि ते वाढतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि कधी वाढतं ज्यावेळेला मला शिकवताना डिस्टर्ब केला तर. एरवी मी खूप नॉर्मल असते हे तुम्हाला माहिती आहे, पण शिकवताना जे आहे तर साधं तुम्ही मोबाईल जरी बाहेर काढला आणि टाईम जरी बघितला तर पारा 100च्या वरच चढतो मग. कारण मला क्लासमध्ये त्या आवडत नाही हे तुम्हाला पक्क माहिती आहे. तर त्यासाठी जे तर हे एक होतं माझ्यासाठी अनुभव. आणि दुसरं महत्त्वाचं चांगला अनुभव तुम्ही खूप चांगले दिलेत, तर ते खूप जास्त आहेत. हे वाईट अनुभव नाही म्हणतायत. फक्त एवढं लक्षात ठेवा, कारण कुठलाही टीचर मीच म्हणून नाही आहे, इथून पुढं तुम्ही खूप टीचरच्या संपर्कात येणार आहात. ज्या व्यक्तीला शिकवताना डिस्टर्ब आवडत नाही ना त्या व्यक्तीला प्लीज करू नका, कारण तो दिवस वाया गेला म्हणून समजायचं ना. असे आपले किती पिरियड वाया गेले ते तुम्हाला माहिती आहे. आणि तरी देखील यामध्ये तुम्ही जो सिलेबस कंप्लिशन करून घेतला आहे माझ्याकडनं ते जवळपास एक्झामच्या आधी 3 महिने. म्हणजे यावरून तुम्ही तुमचेच ठरवा की तुमचे अनुभव कसे आहेत ते. ओके हां सर, तुम्हाला एक लास्ट क्वेश्चन. आमची ट्रिप कधी नेणार आहेत? प्रयत्न करू आपण निश्चितच, पण गॅरंटी असं कधी होईल हे सांगता येत नाही. पण जर तुमची बर्निंग डिझायर जर असेल तर ते निश्चितच होऊ शकते कम्प्लीट. बरोबर आहे, पण ते कधी होईल ते काही सांगता येत नाही. पण निश्चितच मी प्रयत्न करेल
की जवळपास तरी कुठेतरी नेण्यासाठी आपण प्रयत्न करू सांगते. अशीच अपेक्षा आहे आम्हाला की सर आमची ट्रिप देतील. तर जेवढं सपोर्ट सरांनी केले, दीपाली मॅमनी केले, तेवढंच चंदा मॅमनी पण आम्हाला केलेले. आम्ही मला चांगलेच आठवतं आहे की एक राऊंड सुरू होता आमचा आणि मला लेट झाला, पूर्ण 1 तास लेट झाला. मी सरांना कॉल केला आणि सरांचा कॉल घरी होता. चंदा मॅमनी फोन उचलला आणि म्हणे मी म्हणलं मॅम मला लेट झाला आहे, मी येऊ की नको? म्हणे अगं ये म्हणे, सर थोडीच नाही म्हणणार आहेत पेपर देण्यासाठी. तर परत शेंगदाणे सापडत तर चंदा एवढं म्हणजे मेन कंटेंट ते पोहे होतं आणि पोहेच सापडत नव्हते. आणि चंदा मॅमची बॅच चालू होतीच खाली, तर चंदा मॅम वरती येऊन आम्हाला पोहे दिले. तर मॅम तुम्हाला आमच्या बॅचबद्दल काय वाटतं? अशी बॅच होती का या आधी तुम्ही? नाही, खरंच जसं दीपालीताई म्हटलं की तुमची बॅच खूप फ्रेंडली आहेत. मला असे अगदी फॅमिलीमधलेच वाटतात तुम्ही. आणखी एक प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी, इन्क्लुडिंग सचिन सर, दीपाली मॅडम. उद्यापासून तुमचं शेड्यूल कसं असणार आहे? वाल्यांचं ठरले. ते नंतर सांगूत, काय टेन्शन घेऊ नका त्याचं. मॅमने खूप चांगलं वाइंडअप केलेलं आहे की सरांचं शेड्यूल कसं आहे, खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या शेड्यूलचा आम्ही खूप चांगला दांडगा अनुभव घेतलेला आहे आणि आता मॅम घेत आहेत. तर त्यामुळे सरांनी आताच इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ताटसुद्धा सोडून जायचे. कारण सरांचा मला चांगला टाईम आठवतो आहे, 6:45 म्हणजे 6:45ला सरांना ताट समोर रेडी पाहिजे. तर त्याच्यामुळे जे मॅमनी क्वेश्चन विचारलेलं आहे त्याला लागून हे उत्तर आहे. सर सांगणार आहेत शेड्यूल काय असेल ते. परंतु आज जे तुम्ही काही आमच्या दोघांची या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे, खरंच खूप छान वाटलं. आणि हे पण एक माझ्यासाठी खूप मोठी शिदोरी आहे की फर्स्ट टाईम जे तर आमची कोणीतरी आमच्याच स्टुडंटनी जे तर मुलाखत घेतलेली आहे. हा खूप मोठा अनुभव आहे. जे की श्रुतीनं मला शेवटचा क्वेश्चन केलेला होता की म्हणजे तुमचा अनुभव काय, तर हाच मोठा जे तर सगळ्यात मोठा अनुभव, मोठी शिदोरी आहे. कारण जे आहे तर सोशल मीडियावर जे आहे तर एवढ्या वेळ राहणं जे येतं हा माझ्यासाठी सुद्धा पहिला अनुभव आहे. तर थँक्यू श्रुती हा क्वेश्चन विचारल्याबद्दल. आणि थँक्स अ लॉट तुम्हा सर्वांना. इथून पुढं जे आहे नेहमी येत राहा, बरोबर आहे. जिथं जिथं अडचण पडेल त्याच्यासाठी आम्ही अगदी एनी टाईम 24 आवर्स तयार आहोत. नाही ते तर ठीक आहे, ते असू द्या. तुम्हाला आणखी वाटत असेल की ज्यांना BComs वगैरे कंटिन्यू करायचं आहे, त्यांना पण यायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण नवीन सुरू करूयात. खूप छान आहे BComचा सिलेबस वगैरे, पण 11-12 थोडाफार मिक्सिंग वगैरे असा सिलेबस आहे. ते पण आपण कंटिन्यू करू. निश्चित तुम्हाला कुठेही मार्क्स कमी पडणार नाही आहेत. फक्त एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की असं कुठलं पण डिसिजन घेऊ नका की ज्यामुळं तुमचं वैयक्तिक नुकसान वगैरे होईल. असं ही चर्चा करूनच. ओके, थँक्यू. मी शेवटी एवढंच सांगेल की सरांनी आता सांगितलेलं आहे की BCom वगैरे MComच्या बॅचेस सुरू होणार आहेत. ठीक आहे, तुम्ही त्याला प्रतिसाद देणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला करायचं असेल तर. आणि अजून एक माझा अनुभव असं सांगेल, कारण सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह वेनं बोलणं तर हे काही सगळंच खरं नसतं, कुठंतरी नेगेटिव्हिटी असते. तर मला जे आलेला जो अनुभव आहे ते पण एक सांगते की जो 12थपर्यंतचा जो ट्रस्ट असतो ना तो विद्यार्थ्यांचा नंतर राहत नाही. असं का होतं माहिती नाही. कारण जे टर्निंग पॉईंट जे मी बोलले होते तुम्हाला थोड्या वेळापूर्वी की एक टर्निंग पॉईंट जो ठरलेला असतो लाईफमध्ये तो जातो पुढं. आणि ते ट्रस्ट नसल्यामुळंच कदाचित या ठिकाणी तिथून आपण पुन्हा जे तर बॅक येतो. तर हे होऊ नये. सरांनी पण या ठिकाणी तुम्हाला बोललेले आहेत की इथून पुढं कुठंही जर तुम्हाला वाटलं की नाही आता सगळं स्टक झालेलं आहे, डिसिजन घेता येत नाही, तर मला असं वाटते कुठंतरी तुम्ही तुमचे मागचे जे तुमचे टीचर होऊन गेलेत तर त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते नक्कीच तुम्हाला तिथून जे तर बाहेर पडायला मदत करतील. तर हा ट्रस्ट कमी होऊ देऊ नका. हा आमच्यावरचा झाला आणि तुमच्यावरचा जो सगळ्यात मोठा ट्रस्ट आहे स्वतःचा तो या ठिकाणी कधीच कमी होऊ द्यायचा नाही. ठीक आहे, शेवटी मी एवढेच म्हणेल. आणि यानंतर परत एकदा तुम्ही जे काही आम्हाला वेळ दिलेला आहे एवढा वेळ
कधीच विद्यार्थ्यांनी एवढा वेळ जे तर थांबलेले नाही आहेत. आणि हीच पहिली बॅच अशी आहे 2024ची की कुठलंही ओकेजन असेल तर ते 4 आणि 5 वाजल्याशिवाय इथून बाहेर पडलेले नाहीत. इथून आम्हाला काढून द्यावं लागलेलं आहे. ठीक आहे. हां, तर मला असं वाटतं की शेवटी यामध्ये जे तर सदाशिव काहीच बोलले नाही, त्यांना 1-2 मिनटं बोलावं आणि हे वाइंडअप करावं. सदाशिव. धन्यवाद सर आणि मॅडम, तुम्ही पण आमच्यासाठी एवढा वेळ काढला, एवढ्या अवघड वेळातून. काय नाही, आता आम्ही भेटत राहू तुमच्याशी. लवकरच आता CA फाउंडेशनची परीक्षा आहे पुढच्या महिन्यात, आता त्याची पेढेच घेऊन येऊत. धन्यवाद सर. चाल.